छान बाहेर पाऊस चालू आहे. रील्स काढाव असा विचार चालू होता, पण या पावसामुळे कंटाळा आला. बरं, हा जो पाऊस आहे ना, थोडा वेळ येतो आणि थांबतो, पुन्हा थोड्या वेळाने येतो, असं सतत चालू आहे. त्यानंतर लाईनसुद्धा येत जात राहत आहे. तर असा विचार केला, छान पुऱ्या आणि आलूची रश्श्याची भाजी मस्त बनवावं, हाच विचार करून मी सुरुवात करत होती. पण माझ्या मुलीनी मला मेहंदी काढासाठी जिद केली की पहिले हातावर मेहंदी काढ. सहसा मेहंदी हातावर काढत नाही. मेहंदी काढली तर कामं कोण करणार? तर आजचा स्वयंपाक माझी मुलगी करणार आहे. मेहंदी घेतली आहे हातावर काढायला. मला तर वाटतं 1 वर्ष झालं असेल मी मेहंदी हातावर काढली नाही आहे. असो, आज इच्छा पूर्ण झाली, करूनच घ्यावं. याच बोलीवर मी मेहंदी काढणार होती की स्वयंपाक जर तू करत असेल तरच मी मेहंदी काढते. तर ती पटकन हो म्हणाली. घे गं मम्मी, करते मी स्वयंपाक. तर खरंच तिने स्वयंपाक करायला सुरुवात केली आणि छान खमंग अशी छान फोडणी देता येते. 2 दिवस मी ताब्यात होती, त्याच्याने तिने स्वयंपाक केला आणि आजसुद्धा ती स्वयंपाक करत आहे. तिला एवढी कशी का आवड आहे स्वयंपाकाची मला समजत नाही. मी तिला नाही बोलली तरी ती स्वतःहून स्वयंपाक करते आणि त्यातही ती स्वयंपाक टेस्टी करते. स्वतःहून आवड आहे म्हणून ती करते. नाहीतर एखाद्या मुलीला 10 वेळा सांगितल्यानंतरही स्वयंपाक करत नाही, काही कारणं सांगत बसते. पण तिचं उलटं आहे. तिला स्वयंपाकाची आवड आहे आणि खाण्याची सुद्धा. माझं नशीब इतकं छान की मला इतकी छान मुलगी देवाने दिली. देवाचे जेवढे आभार मानावं तेवढे कमीच.